नमस्कार मित्रांनो, काल आपण ट्रान्सफॉर्मेशन्स शिकलो. त्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन बदलणं, ऑब्जेक्ट रोटेट करणं, ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणं, ऑब्जेक्टचा साईज बदलणं आणि ऑब्जेक्ट स्क्यू करणं. आज आपण बेसिक शेपिंग शिकणार आहोत. त्याला नोड एडिटिंग असंही म्हणतात. तर आपण हे तर दोन ऑब्जेक्ट काढून टाकू आणि मी एक आता नवीन ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. तर हा एक मी नवीन ऑब्जेक्ट ड्रॉ केला. पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो नेहमीप्रमाणे. नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, त्याच्यामध्ये एखादा मी आता कलर भरतो. हा मूळ ऑब्जेक्ट झाला. आपण हा ड्रॉइंग केलेला मूळ कर्व ऑब्जेक्ट झाला. आणि याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये बदल करायचा आहे, ह्याचा शेप बदलायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला शेप टूल वापरायचं आहे. शेपिंगसाठी शेप टूल वापरतात. ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि मी शेप टूल सिलेक्ट करतो. शेप टूल सिलेक्ट केल्यानंतर ते स्टेटस बारमध्ये बघा कर्व 3 नोड्स, की या कर्व ऑब्जेक्टमध्ये 3 नोड्स आहेत. आणि टूल बदलल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी बार बदललेला दिसेल. आता मी काय करतो, एक नोड सिलेक्ट करतो, म्हणजे नोडवर क्लिक केला की तो नोड सिलेक्ट झाला म्हणायचं. तो नोड मी पकडून त्याची जागा बदलू शकतो. मी हा नोड हलवू शकतो, हा नोड हलवू शकतो. मला जसा पाहिजे, जिथं पाहिजे तिथं मी हा नोड आणून ठेवतो. तर आता आपल्याला शेपिंगच्या एक 7 कमांड शिकायचे आहेत बेसिक, की ज्याचा उपयोग तुम्हाला एखाद्या मूळ कर्व ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला पाहिजे तसा शेप बनवण्यासाठी होऊ शकतो. आता बघा, त्यातली पहिली कमांड ॲड नोड. मला या ठिकाणी एखादा नोड ॲडिशनल पाहिजे. नवीन नोड ॲड करणं. मला या रेषेवर एक नवीन नोड पाहिजे, कारण मला आणखीन याचा आधार घेऊन एक वेगळा आकार बनवायचा आहे. तर मी या ठिकाणी क्लिक करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये जाऊन प्लस चिन्हावर ॲड नोड्सवर क्लिक करतो. इथं नोड ॲड झाला. इथं बघा कर्व 4 नोड्स. हा नोड मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला आणि त्याचा आकार बदलला. आता हा 4 सरळ रेषापासून बनलेला हा एक आकार झाला. नोड ॲड केला तसा मी डिलीट पण करू शकतो. 2 नंबरची कमांड नोड डिलीट करणं. मला हा नोड नको आहे, तर मी मायनसवर जाऊन प्रॉपर्टी बारमध्ये मायनसवर जाऊन डिलीट नोड्सवर क्लिक करू शकते. नोड डिलीट झाला तर मी एक नोड ॲड करतो. डबल क्लिक करून तुम्ही नोड ॲड करू शकताय. आणि नोड डिलीट करायचा असेल तर तुम्ही कीबोर्डचा वापर करून डिलीट बटन दाबू शकताय. म्हणजे नोड ॲड करणं आणि डिलीट करणं. नोड ॲड करायचं आहे मी तर राईट क्लिक करून, या ठिकाणी राईट क्लिक करून मी ॲड करू शकतो. वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही राईट क्लिक करा, प्रॉपर्टी बारमध्ये जा, कुठूनही करा. तर हा एक शेप तयार झाला. यामध्ये मी ॲड नोड आणि डिलीट नोड या 2 कमांड वापरल्या. आता तिसरी कमांड. या 4च्या 4 सरळ रेषा आहेत, स्ट्रेट लाईन आहेत. मला अशी एक लयदार रेषा पाहिजे, कर्व लाईन पाहिजे. तर मला या रेषेचं रूपांतर कर्व लाईनमध्ये करायचं आहे. तर ती तिसरी कमांड कन्वर्ट लाईन इंटू कर्व लाईन, म्हणजे सरळ रेषेचं रूपांतर वक्र लयदार रेषेत करणं. तर जी रेषा मला आता कर्व करायची आहे त्या रेषेवर मी क्लिक करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये जातो. तर प्रॉपर्टी बारमध्ये तुम्हाला दिसेल कन्वर्ट टू कर्व. मी क्लिक करतो तिथे.
कन्वर्ट टू कर्व, ती लाईन कर्व झाली, दिसणार नाही पण झाली. तर ती कर्व लाईन करण्यासाठी इथे दोन तुम्हाला हँडल्स दिसतात, छोटे छोटे ट्रायंगल्स. तर त्यांना पकडून तुम्ही तो हँडल बाजूला घेतलात, त्या बाजूला घेतलात तर तुम्हाला त्याचा शेप वेगळा झालेला दिसेल. मला इकडची लाईन, ही लाईन कर्व करायची आहे. मी तर राईट क्लिक करून सुद्धा टू कर्व करू शकतो आणि हँडल्स मूव करून त्याचा शेप बदलू शकतो. आता या ठिकाणी आपण काय केलं, सरळ रेषेचं रूपांतर वक्ररेषेत केलं. याच्या उलट चौथी कमांड काय की वक्ररेषेचं रूपांतर सरळ रेषेत करणं. जर तुम्हाला ही वक्ररेषा नको आहे, या नोडपासून या नोडपर्यंत तुम्हाला स्ट्रेट लाईन पाहिजे, तर ही रेष सिलेक्ट करा, या रेषेवर एकदा क्लिक करा आणि कन्वर्ट टू लाईन वर क्लिक करा प्रॉपर्टी बारमध्ये. तर ती स्ट्रेट लाईन होईल. आणि इथं तुम्ही या कर्व लाईनमध्ये राईट क्लिक करून सुद्धा टू लाईन करू शकता. म्हणजे आपला हा होता तसा पूर्वीचा शेप झाला. म्हणजे आपण 4 कमांड शिकलो. पहिली नोड ॲड केला, नोड डिलीट केला 2, 3 नंबरला आपण कन्वर्ट लाईन टू कर्व, म्हणजे सरळ रेषेचं रूपांतर कर्व रेषेमध्ये केलं आणि कर्व रेषेचं रूपांतर सरळ रेषेमध्ये केलं. कन्वर्ट लाईन टू कर्व, कन्वर्ट कर्व टू लाईन, 4 कमांड झाल्या. आता आपण काय करू, पुन्हा त्या कमांड देऊ. ही लाईन मी कर्व करतो, टू कर्व करतो, ही सुद्धा मी टू कर्व करतो, दोन्ही कर्व केल्या. आणि मी हा शेप, हा हँडल इकडे घेतो, हा हँडल मी इकडे घेतो, असा एक शेप झाला. आता इथं खाली बघा, ह्या 2 स्ट्रेट लाईन्स आहेत. इथं जो नोड आहे तिथून 2 हँडल्स गेलेत. या नोडपासून एक हँडल आहे, या नोडपासून एक हँडल आहे. इथं मध्ये काहीच नाही, ती ओव्हरलॅपिंग झालेली लाईन फक्त. इथं नोड नाही. नोड किती आहेत, 4 नोड्स आहेत. फक्त आपण काय केलं, त्या रेषा कर्व केल्यात. 5वी कमांड आहे स्मूथ नोड. आता कमांड शिकण्या अगोदर आपण स्मूथ नोड म्हणजे काय ते बघू. आता हा नोड स्मूथ तर नाहीच, त्याला टोक आहे. हा कस्प नोड म्हणतात त्याला, म्हणजे टोकदार नोड असतो त्याला कस्प नोड म्हणतात. आता हा कस्प नोडचं रूपांतर आपण स्मूथ नोडमध्ये करूया. आता नोड मला स्मूथ करायचा आहे, तर हा नोड मी सिलेक्ट केला आणि प्रॉपर्टी बारमध्ये गेलो आणि इथं मी स्मूथ नोडवर क्लिक केलं. काय झालं बघा, नोड स्मूथ झाला. हा नोडचा हँडल मी मूव केल्यानंतर त्याच्या समोरचा हँडल, त्या नोडचा दुसरा हँडलही मूव होतो आणि त्या प्रमाणात त्याचा शेप बदलतो. हा हँडल लहान होतो, मोठा होतो, पण तो हँडलची लांबी आहे तशीच राहते. मात्र ते 2 हँडल्स एका रेषेतच राहतात. शेपमध्ये कसा बदल होतो बघा. अपेक्षित शेप बनण्यासाठी तुम्हाला याचं नियमित सराव करावा लागेल की हँडल कसा मूव झाल्यानंतर शेप कसा बदलतोय. आता हा स्मूथ नोड आहे. स्मूथ नोड मला नको आहे, तिथं टोक पाहिजे, तर मला त्याचं रूपांतर टोकामध्ये केलं पाहिजे, म्हणजे कस्पमध्ये केलं पाहिजे. म्हणजेच हा जो स्मूथ नोड आहे त्याचं कन्वर्जन मला कस्प नोडमध्ये केलं पाहिजे, टोकदार नोडमध्ये केलं पाहिजे. तर मी काय करणार, हा नोड सिलेक्ट करणार, सिलेक्ट आहेच तो आता तिथे, आणि मी डायरेक्ट जातो कस्पमध्ये, कस्प नोडवर क्लिक करतो. प्रॉपर्टी बारमध्ये मी कस्प नोडवर क्लिक करतो. इथं टोक तुम्हाला लगेच दिसणार नाही. आता मी हँडल मूव करतो. आता एकच हँडल मूव झाला, हा दुसरा हँडल मी पुन्हा मूव करतो आणि हा एक आकार की जो नोड आपण स्मूथ होता तो आपण कस्प नोड केला. तर ही लाईन मी कर्व करतो, इथं पण मी ही लाईन कर्व करतो
आणि हा नोड स्मूथ करतो. हा स्मूथ केला मी. एक बाजू मोठे एक बाजू छोटे आहे हँडलची. हँडल जे आहे दोन, ते एक छोटं हँडल एक मोठं हँडल, पण ते एका रेषेत आहेत. ज्यावेळी एखाद्या नोडचा दोन्ही हँडल्स एका रेषेत असतात तो स्मूथ नोड असतो. परत या स्मूथ नोडचं रूपांतर आपल्याला सिमेट्रिकल नोडमध्ये करता येतं आणि तोच 7वा प्रकार आहे. म्हणजे कस्प नोड, स्मूथ नोड आणि सिमेट्रिकल नोड. हा सिमेट्रिकल नोडमध्ये आपल्याला रूपांतरित करायचा आहे. तर मी हा नोड सिलेक्ट करतो आणि डायरेक्ट सिमेट्रिकल नोडवर क्लिक करतो. म्हणजे तो नोड सिमेट्रिकल होईल. याचा अर्थ त्याच्या दोन्ही बाजूचे हँडल्स एकाच लांबीचे होतील. जर तुम्ही ती लांबी बदलायचा प्रयत्न केला, एका हँडलची लांबी जर तुम्ही बदलली तर दुसऱ्या बाजूची पण बदलणार आणि त्या प्रमाणात त्याचा शेपही बदलणार. तर हा झाला सिमेट्रिकल नोड. हा आहे टोकदार नोड. तर यामध्ये स्मूथ नोड नाही. आपण त्याचं रूपांतर सिमेट्रिकल नोडमध्ये केलं आणि एक पंती टाईप दिसणारा शेप झाला आणि त्यामध्ये 4 नोड्स आहेत. हा नोड तुम्हाला नको आहे तर काढून टाकू शकताय. डिलीट करा. कीबोर्डवर तुम्ही डिलीट बटन दाबलात तरी तो नोड निघून जाईल. आणि या नोडच्या साहाय्यानंच तुम्हाला याचा शेप खालचा जो आहे तुम्ही करू शकता. आणखीन तुम्हाला हा शेपमध्ये बदल करायचा आहे की बाबा थोडंसं आणखीन परफेक्शन आणायचं आहे मला, तर जरा हे नोड्स जे आहेत त्याचे हँडल्स तुम्ही आणखीन बदलू शकता. ते लहान करू शकता, मोठं करू शकता. आता मला खूपच मोठं झालं हे, पण ती मी जरा लहान केली किंवा हँडल मी लहान केली इकडे. हे हळूहळू तुमचा सराव झाला की तुम्हाला हे जमेल. तर हे 7 प्रकारचे नोड एडिटिंगच्या कमांड्स, 7 प्रकारच्या नोड एडिटिंगच्या कमांड्स आहेत. त्याच्या पुढेही काही नोड एडिटिंगच्या कमांड्स आहेत, ते आपण नंतर शिकणार आहोत. पण कमीत कमी एखादा ड्रॉ केलेला शेप त्यामध्ये जर मला बदल करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी या 7 नोड एडिटिंगचे प्रकार माहीत असायला पाहिजेत. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.